जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, घरून निघताना धाकधूक वाटत होती. म्हटलं गर्दी होते न होते, माणसं येतात न येतात, आपण येतायत का भाड्याने आणावे लागतायत. सारखा प्रचार चालू आहे ना, शिवसेना संपली, गर्दी हटली. हटली आहे का? जरा मोठ्याने ओरडा ना. असं काहीतरी पाहायला पाहिजे हो, जरा जिवंतपणा पाहिजे. चालू काय अजून थोडं? हे उरलेले फटाके महापौरांचे आहेत, तेवढं वाजून द्या. तेवढे तुमचे आहेत ना? धूर आला तिकडे लावलं असतं बरं झालं असतं, म्हणजे थोडा रावणाच्या ह्याच्यात गेला असता. तो सगळा धूर माझ्याकडे येतोय. ते मगासपासून उभा आहे ते काय, कोणाचं आहे ते? मुल्ला सिंग करबडीचा लालू? नंतर काय करणार आहात? आगपेटी वगैरे आहे का देऊ? बरं ठीक आहे. नाही, विषय चिकार आहेत, कितीतरी विषय आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही दुसऱ्या पद्धतीने त्यांचे विषय मांडले, माझे विषय स्वतंत्र आहेत. पहिल्यापासूनचा माझा एक विचार असा आहे की ही शिवशाही गरिबांची शिवशाही असली पाहिजे. इकडे मला गले लठ्ठ माणसं, पोट सुटलेली माणसं नकोत, हे आपलं धोरण आहे. त्या दृष्टीने माझे विचार मांडणार आहे. आणि नंतर मग मात्र ते उत्तर प्रदेशचा एक लांडा आणि बिहारचा एक लांडा, या दोन लांड्यांचा समाचार घेणार. काय वाटेल ते बडबडतात आणि लोक ऐकतात, हे विशेष. त्यावेळेला उसळून उभे राहायला पाहिजे की वाटेल ते करा, पण हे आम्ही सहन करणार नाही. पण मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ते तसे बोलले म्हणून हा हिंदू जागा झाला, संतापलाय, चिडलाय. नाही, तुम्ही झोपलेले असता. त्यांनी तेवढं तरी काम केलं की तुम्हाला चवताळून सोडले. सगळ्या देशातला हिंदू चवताळून उभा राहिलेला आहे. शिव्या देतोय त्यांना. अरे पायाने दाबून टाका ना रे बाबा. बस बस, पायाने दाबा, नवी लावू नका. तेव्हा ही माणसं, त्यांचा समाचार मी घेणार आहे. आमच्या नामदेवरांनी थोडासा उल्लेख केला त्या आंबेडकरांच्या नातवंडाचा. ते काही विशेष नाही आहे. काय झाले त्यांना काही कळत नाही. क्वालिफिकेशन काही नाही, फक्त आंबेडकरांचा नातू, यापेक्षा दुसरं क्वालिफिकेशन काही नाही. बिचारा त्या सगळ्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम करायचं, एवढा एक धंदा, एकमेव धंदा. आज इथे आपण दसऱ्याचं सोनं लुटायला आलेलं आहे. ह्या देशामध्ये लुटालुटच जास्त असते. त्यामध्ये आपण काहीच लुटत नाही. सोनं लुटतं. ते सोनं म्हणजे कसलं? आपट्याच्या पानाचं. तुम्ही मला द्यायचं, मी तुम्हाला द्यायचं, जमलं तर कवटाळायचं, त्यापेक्षा जास्त काही नाही. विचारांचं सोनं महत्वाचं आहे. आणि द्यायचं म्हणजे काय द्यायचं? आता आम्ही भगवा सप्ताह आयोजित केलेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला जाग आणायची, म्हणजे झोपलाय महाराष्ट्र असं म्हणून नव्हे, की आम्ही कुठे कमी झालो असं म्हणूनही नव्हे. उद्या निवडणुका येणार आहे, अश्लील सत्ता हातातनं जाणार आहे. मुळात ती येणार होती हे कुठे ते आम्हाला माहीत नव्हतं आणि तुम्हालाही माहीत नव्हतं, पण आली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मेहनतीनं आले. माझ्या शिवसैनिकाच्या घामानं, रक्तानं, परिश्रमानं आली. कोणी आमच्यावरती मेहरबानी केली नाही.
आणि उद्या तेच होणार आहे. पुन्हा सुद्धा 2000 वर्षानंतर ही सत्ता खेचल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण जे आरोप झाले, काही करा तुम्ही, कधीही प्रसिद्धी नाही. आज ते एक जागीरदार आहेत बघा, ते आपले शिवसेनेचे आहेत. हे जागीरदार एक फार मोठे नामवंत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. श्री R.A. जागीरदार यांचे श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालांतील भाषणांतील महत्त्वाचे मुद्दे अनेक दिलेले आहेत, आज सामन्यामध्ये छापलेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्रीकृष्ण आयोग. पहिला हा घेऊया, श्रीकृष्णाला वंदन करूया, त्या नव्हे आपल्या. आणि माझ्यावरती आरोप, ते बिहार आणि उत्तर प्रदेश 2 लांडे आले, ह्या शिवाजी पार करून त्यांनी एका आरोळी ठोकली की हमारी सरकार आएगी तो हम बाला साहब ठाकरे को गिरफ्तार करेंगे. मग भडव्यांना सांगायचे की ज्यावेळेला तुम्ही मला अटक कराल त्यावेळेला तुम्ही मुंबईत असा, इथे असलं पाहिजे. म्हणजे मग मुंबई पेटल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यात टाकता येईल. आणि मग त्या श्रीकृष्ण अहवालावरती जागीरदार म्हणतायत, जो तो श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कारवाई करा अशी ओरड करत आहे, परंतु आयोगाने कोणाही व्यक्तीस अटक करण्याची किंवा कारवाई करण्याची शिफारस केलेली नाही. मग तुमची इच्छा, अटक करा म्हणजे अटक करा. हे काय बिहार का आहे का मुलायम सिंगचा उत्तर प्रदेश आहे? अटक बाळासाहेब ठाकरेंना तुमच्या ताकदीच्या जोरावरती होऊ शकत नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. अरे घेतले होते ना अनुभव तुम्ही मागे सीमा प्रश्नाच्या वेळेला. 10 दिवस मुंबई पेटली. 1:30 वाजता, रात्री 1:30 वाजता मला, आम्ही मनोहर जोशी दत्ताजी साळवी तुरुंगात होतो एरोड्याच्या, आणि तिथे 1:30 वाजता मधु मेहता आणि ते अमरसिंग कोणीतरी आले. बाळासाहेब म्हणे स्टेटमेंट काढा म्हणे, भयंकर मुंबई झालं. म्हटलं मी काय करू त्याला, मला विचारून अटक केली नाही, आता कशाला विझवा म्हणून येता, मी काय काढत नाही. मग शेवटी वसंतरावांनी एकदा हट्टच केला. मी 1:30 वाजता 1:45 वाजता स्टेटमेंट केलं आणि मग ते वृत्तपत्रांना आलं. आणि म्हणून हा मूर्खपणा एकदा झालाय, परत करायचं असेल तर बेशक करा, आपल्याला काय. पण आपण उपोषण वगैरे करणार नाही, भानगडीत पडणार नाही. चाल हेड घरचा डबा मागवीन, रोज काय काय पाहिजे त्याचा मेन्यू रिकाम्या डब्यातनं पाठवीन आणि दुसऱ्या दिवशी भरलेला डबा घेईन. ते धंदे आपल्याकडे नाहीत. हे उपोषण आपल्याला जमत नाही. मी शिवसेने त्या उपोषणाला बसायचं नाही. दणकून खा, अगोदर मिळतंय कुठे, तो उपोषण करताय. हे सगळं ठीक आहे, हे आपलं नाटक आपल्याला जमत नाही. पण आज ह्या एका दृष्टीनं महाराष्ट्रावरती आम्ही राज्य करीत असताना का तुमचं पोट दुखतंय? माझं आणि पत्रकारांचं वैध नाही, किती वेळा मी सांगतोय त्यांना, किती वेळा तरी. माझे किती चांगले मित्र आहेत तिथे बसलेले. आज तो उलट मी त्या लोकसत्ताकारांचे आभार मानतो, काही चांगलं छापून यावं म्हणून नव्हे, पण इकडे आणा तो लेख. हा आजच्या लोकसत्तेमध्ये अप्रतिम लेख आलेला आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेला हा लेख आहे, जरूर वाचा. आजच्या लोकसत्तेमधला थोडा खप वाढेल आपल्यामुळे, पण हरकत नाही. एक 1893 मधली दंगल आहे हिंदू मुसलमानांची, 1893, आणि बरोबर 100 वर्षांनी 1993 मध्ये दंगल झाली. म्हणजे बरोबर 1893 ते 1993 2 दंगली. पण टिळकांनी त्यावेळेला मांडलेली भूमिका अजूनही 100 वर्षानंतर कायम आहे. मुसलमानांमध्ये कोणताही फरक आणि बदल झालेला नाही. का? टिळक म्हणतात, मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की सरकार आपणास भीते, यामुळे केव्हाही दंगा झाला असता सरकार सहसा हिंदूंची बाजू घ्यायचे नाही. मुसलमान लोकांची अशी समजूत आहे की ही गोष्ट आमच्या मते निर्विवाद आहे. त्यावेळचा विचार अजूनही कायम आहे. सरकार त्यावेळेला ब्रिटिशांचं होतं, गोऱ्या कातड्याचं होतं, आता काळ्या कातड्याचं आहे. कातडं बदललं तरी विचार बदलत नाही. नालायकपणा तोच. अजूनही त्यांना तसंच वाटतं, ह्याचं कारण विचार बदललेलंच नाही. आणि ह्या पुढे ते म्हणतात, मुसलमान लोक जरा शेफारले असले तर त्याचे मुख्य कारण सरकारची फूस हे होय. मुंबईचे हिंदू लोक जे चवताळले आहेत
ते मुसलमानांसारखे धर्मवेडेपणाने अगर अविचारीपणाने नव्हे तर केवळ आत्मसंरक्षणार्थ होय. एक दिवसापर्यंत त्यांनी वाट पाहिली, पोलिसांच्या हातून त्यांचं संरक्षण होईना, तेव्हा आपल्या संरक्षणाकरता त्यांना दंगेखोरांचा प्रतिकार करणे भाग पडले. मग आपण काय केलं? आम्हाला ज्यावेळेला कळलं की सरकार त्यांची बाजू घेतोय, आम्हाला कळलं की ज्यावेळेला पोलीस हतबल दिसत आहेत त्यांना हुकूमच नाही, आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की अरे गांडूंचं मरण पत्करल्यापेक्षा मर्दाची अवलादून बाहेर पडा. आणि उद्या तीच परिस्थिती राहिली तर पुन्हा माझा तोच आदेश असेल, हेही विसरू नका. माझा तोच आदेश असेल. आज आदेशाची वाट पाहायची नाही. काय म्हणून? फुकट मारायचं, कारण नसताना मारायचं. बा आगळी किंवा कागाळी किंवा कुठे कुरापत आम्ही काढली असेल तर मी समजू शकतो, पण सगळं तिकडून होत असताना आणि पुन्हा हे आमचे नालायक लोक, मुलाय सिंग, आणखीन तो रबडीचा लालू, 2000 कोटी रुपये पाकिस्तानला द्या. का द्या? कशा करता? तर प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शेजार धर्म म्हणून. शेजार धर्म? कोण बसली होती तुझ्या शेजारी? लांडोर? कसला शेजार धर्म? अरे त्यांचं जे काय वाटोळ झाले ते त्यांनी बॉम्ब फोडला, आमची बरोबरी करायला गेले, वाजपेयीने 2 फोडले, आपण 1 फोडावा, त्यात खर्च झाले, त्याला आम्ही काय करणार? मग त्यांना मदत का करायची? तर त्यांनी दुसरा बॉम्ब फोडावा आणि आमच्या खाली फोडावा, याकरता द्यायचे. त्याला सरपाची अवलाद, त्याला दूध पाजता. स्वतःच्या लोकांची मात्र त्याने हे करायची, द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचं. आणि 2000 कोटी. हे मुलायम सिंगचं वाक्य ऐकल्यानंतर त्याच वेळेला त्याला थोबडवायला पाहिजे होता. पण त्यावेळेला मी शिवसैनिकांना सांगितलं, जाऊ नका तिकडे, काही भानगडीत पडू नका, मरू द्या, यायला बोंबलतील. हा जागीरदारांचा हा माझ्याबद्दलचा रिमार्क कुठेही वर्तमानपत्रात छापला गेला नाही. पण आता मी जे बोलतोय ते प्रत्येक वाक्य उद्या चौकट, बॅनर, अमुक, लांडे बोलला. अरे बोललाच मुळी, त्यांच्या धर्मामध्ये आहे. त्यांनी जे सांगितलं ना मागच्या वेळेला कोणीतरी, ते तुझं लल्लू त्याच्यानं तो उभा राहिला, लल्लू बसला, मुलायम सिंग उभा राहिला, ही गर्दी हटून निघून गेली, गर्दी गेली. मी स्वतः पाहत होते, त्या मला एकाने टेप आणून दिली, बघा म्हणे गर्दी चालली आहे रस्त्याने, हा सगळा रस्ता निघून चाललाय. त्याने एक हिंदूची व्याख्या केली, हिंदू कोण आहे? ते एडझवच आहे ते साला, ते लालू प्रसाद. अरे हिंदू किसको बोलते है? आयला का तोंडामध्ये चारा भरलेलं फुगलेलं तोंड. बरं, मीटिंग नसेल की 2-2 दिवस म्हशीपाशी लोळतो, तुपाळ चेहऱ्याचा, मधाळ चेहऱ्याचा. हिंदूची व्याख्या केली, म्हणे हिंदू कशाला म्हणतात? म्हणे हमारी शादी हो गई है, हमको शरीर को हल्दी लगी है, हम हिंदू है. यही बात मुलायम सिंह की है. वही शादी हुई उसका हलत लगी है, तो हिंदू आहे. ज्याच्या अंगाला लग्न झाल्यामुळे हलट लागेल तो हिंदू. ते आपल्याला काही पटत नाही. मग असं जर असेल, लग्नाची हळद ज्याच्या अंगाला लागते तो हिंदू, मग मला असं वाटतं की मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुनता व्हायलाच पाहिजे. ज्याची सुनता नाही तो नेतृत्व करू शकत नाही. जा मुसलमानांना विचारा, काय रे चालेल का बिन सुनत्याचा? सुनत्यावरती काही नेतृत्व अवलंबून नाही ना तुमचं. नाही, मग हळदीचा प्रश्न. ते तर का म्हणे वाजपेयी हिंदू नाही का? त्यांचं लग्न झालं नाही म्हणून. काय शोध लावला? मग आम्ही पण सुनतेचा शोध लावला की ज्याची सुनता झालेली नाही तो मुसलमानांचं नेतृत्व करत नाही, तो मुसलमान असू शकत नाही. चालेल, मग हे जसं चालत नाही तसं हळदीचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. लग्न झाल्यानंतर पिवळी होत असेल ती गोष्ट निराळी, थोड्या वेळाने कळेल. म्हणून पण कोणाला जोरात हसतात. बरं असू द्या. हा काय झालं, व्यंगचित्रकाराचा हलकटपणा असल्यामुळे मध्ये मध्ये आपलं चालूच असतं आमचं. झालं ते काय, आता करायचं काय? ते रावसाहेबांसारखं आहे त्या पु ल देशपांड्यांच्या.
त्या पु ल देशपांड्यांच्या रावसाहेबमध्ये तो रावसाहेबाचं सांगतात, अहो रावसाहेब म्हणे काय बायका बिका जरा बघत जा म्हणे, काय वाक्य तर मग ते वहिनींना सांगतो, हो वहिनी म्हणे काय तिच्या आईला आमचं तोंड म्हणे असंच आहे म्हणे, तर काय करायचं. त्यामध्ये 2-3 येऊन गेल्या, त्यांना माहीतच नाही. थोडंसं आमचंही रावसाहेबासारखं होतं. वडिलांनी बाळकडू पाजलं, पुण्याला अनुभव आले, ते आम्ही स्वतः पाहिले. काय काय भोगलं तेही आम्हाला लक्षात आहे. लहानपणी पाहिलं मी सगळे 2 मार्काची चालली वगैरे. त्यामुळे शिव्या द्यायला लागले वडील.